अजिंक्य मृत्यू सकल जगाला, परी त्यालाही जिंकून आला. अजिंक्य मृत्यू सकल जगाला, परी त्यालाही जिंकून आला. प्रेमनिधी तो मम दुबईचा, प्रेमनिधी तो मम दुबईचा. आज पुढे रमला, आज मी ख्रिस्त पाहिला, आज मी ख्रिस्त पाहिला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून प्रेषितांची कृत्य अध्याय 13 व वचन 30 मध्ये असे लिहिले आहे, पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले. कोणाला देवाने मेलेल्यांमधून उठवले व तो का मेला होता? आपण जे ऐकले आहे ते देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आहे. देवाने त्याचा एकुलता एक पुत्र, जो देवाच्या बरोबरीचा होता, जो देव होता, त्याला मानवाच्या पापासाठी ह्या जगात मरण्यासाठी पाठवले. कारण रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा नाही. म्हणून देवाने त्याला मानवी देह धारण करून ह्या जगात पाठवले व प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व जगाचे पाप स्वतःवर घेऊन मरण सहन केले. मानवाने पापामुळे जे मरण कमावले होते ते मरण त्याने वधस्तंभावर सहन करून पापी मानवासाठी मुक्ती मिळवली. देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठवले व त्याला स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले व त्याला पाप क्षमा करण्याचा अधिकार दिला. जी कोणी व्यक्ती स्वतःच्या पापाची कबुली देईल व त्याच्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताजवळ क्षमा मागेल व त्याच्या मेलेल्यांमधून उठण्यावर विश्वास ठेवून त्याला अंतःकरणात प्रभू म्हणून स्वीकारेल, त्या व्यक्तीला पाप क्षमा मिळेल व ती पापापासून मुक्त होऊन सार्वकालिक जीवनास पात्र ठरेल व तिचा सार्वकालिक नरकाग्नीपासून बचाव होईल. देव करो तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचे मेलेल्यांमधून उठण्याचे रहस्य समजो. आज मी ख्रिस्त पाहिला, आज मी ख्रिस्त पाहिला, आज मी ख्रिस्त पाहिला.